पाणी चांगले हुंडाई देतो म्हणते, इच्छा नाही पण लेकरा बाळासाठी करा वाटे मला मला दुसरी बायको काय केली बे तर म्हणते मी स्वयंपाक पाण्याने दुसरी बायको केली. हा स्वयंपाक पाण्याने दुसरी बायको केली म्हणतात तिने तिसऱ्या वर्षी 2 पोरं कसे झाले. ज्योतिबाने दुसरं लग्न कर. मा ज्योतिबा म्हणे मा सावित्रीले पोरगा होत नाही ना तर मी दुसरं लग्न करण्यापेक्षा मा सावित्रीचं दुसरं लग्न लावून देईन आणि माझ्यासाठी सौत्या घेऊन येईन. या ज्योतिबा फुले हे झाले माळी समाजात की आमची माळी याची दाताला भूषित बागायत, आमची माळी याची दाताला भूषित बागायत, निजली नामची गेली मती विना गती गेली, गती विना निती गेली, हे वाडे अनंत एका कोणाचा फोटो आहे जिजा माता. तुम्ही तरी बरोबर सांगितलं जिजा माता. एका खास फोटो दाखवला त्या पोराने म्हटलं ओळख कोण आहे ते पोरग म्हणे हे इंदिरा गांधी आहे म्हणे. धन्य धन्य तोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य तोर आई शिवरायाची जिजाई, माझा तुझी तो बाळाने सारा मुजरा शिवाजी महाराजांनी. तुम्ही जिजा माता व्हा ना शिवाजी राजे जन्माले घाला. तुम्हाला वाटते शिवाजी राजे जन्माले आले पाहिजे पण आपल्या घरी नाही शेजारच्या घरी आपल्याला तकलीफ नाही झाली पाहिजे. शिवाजी महाराज जर जन्माले घालायचे आहे नाही तर मायली जिजा माता व्हा लागेल ना. बापाले शहाजी राजे व्हायला चांगल्या गोष्टी शिकवावं लागते बेटा. बरोबर आहे. तबला वाजवणं शिकावं लागते ना लागते की नाही. पेटी वाजवणं शिकवावं लागते, खंजरी वाजवणं शिकवावं लागते, लफडे करणं शिकवावं लागते काय, खोटं बोलणं शिकवावं लागते काय, दारू पिणं शिकवावं लागते काय. दारू प्याचं कुठं पुस्तक आहे काय, कुठं शाळा आहे का दारू प्यायची की दारू पिताना दोन्ही डोळे बंद करावे असं कुठं पुस्तक आहे काय. दारू पिताना दोन्ही डोळे बंद करावे, क्लासात थोडीशी 90 होतावी, वरून एक बर्फाचा तुकडा टाकावे, दारू बंदी दारू भेटली तर पुन्हा एखादा पॅक होतावा, पिण्याच्या पहिले त्याच्यात थंड पाणी टाकावे, पैसे असले तर लिमका कोकोकोला थम्सअप टाकावे, पैसे नसलं तर नालीतलं पाणी ओतावे, पिण्याच्या अगोदर 2-4 थेंब बापाच्या नावाने उडवावे, 2-4 थेंब आजीच्या नावाने उडवावे, एकदा तोंडाले ग्लास लावला घटघट दारू पिऊन टाकावी, आंबट तिखट तुरट लागल्या जिभेस लोणचं वापरावे, लिंबाची फोड खावी, दारू भट्टीतून बाहेर येताना थुकत थुकत बाहेर यावे, सर्वांसोबत हेकडत बोलावे आणि हेकडत चालावे. जास्त दारू पिऊन झाली असेल तर पायजाम्यात मुतून मोकळे व्हावे. याला 100% दारुड्या म्हणतात. असं कुठं पुस्तक आहे काय. अरे बेवड्याच्या नांदी कोण लागत नाही रे. तुम्ही पोरं दारू पिणार काय. तसं तर तुमच्या मोरव्यामध्ये दारू बद्दल सांगायची गरजच नाही रे. तुम्ही अत्यंत मोरव्यामधले लोक अत्यंत निर्व्यसनी लोक. तुमच्या गावात कोणीच दारू पित नाही मोरव्या.